गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षी जो आहे तो मेळावा पार पडतो छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात आणि या मेळाव्याच्या परवानग्या ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत आणि म्हणजेच पाडव्याच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि मग आता ही तयारी कशी असणार आहे, काय नियोजन असणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण थेट यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, पहिला टप्पा म्हणजे मागच्या वर्षभरात शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठीच मोठं राजकारण झालं, कारण की लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्याच्यानंतर आता या नवीन वर्षात पहिला मेळावा पार पडतो, त्याच्या परवानग्या मिळालेल्या आहेत। काय मुद्दे आहेत? पाडवा मेळावा हा काही निवडणुकीसाठी सभा घेतो तसा मेळावा नाही, हा पारंपरिक आमचा मेळावा आहे आणि तो दरवर्षी साजरा होतो। निवडणूक असली काय नसली काय त्याशी काही त्याचा संबंध नाही। तर ते सर्व परवानगी आलेले आहेत। महानगरपालिका, पोलीस, ट्रॅफिक, फायर ब्रिगेड किंवा लाऊडस्पीकर, ज्या ज्या काही परवानग्या लागतात ते सगळे आलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे पाडवा मेळावा तितक्याच अप्रतिमपणे नियोजन केलं जाईल आणि तितक्याच मोठ्या जल्लोषात वाजत गाजत गुलाल उधळत साजरा होईल। सर, एकीकडे तुम्ही म्हणतात वाजत गाजत गुलाल उधळत, पण मागचं वर्ष जर पाहिलं तर निवडणुकीचा धुराळा आणि गुलाल उधळत होता आणि याच पाडव्या मेळाव्यातून एक महत्त्वाची घोषणा राज ठाकरेंनी केली होती, जो पाठिंब्याचे मुद्दे होते। त्याच्यानंतर आता दोन्ही निवडणुका संपल्यानंतरचं पुढचं विजन किंवा मग मनसेची पुढची रणनीती याच पाडव्या मेळाव्यात ठरली जात, त्यामुळे पुढची भूमिका काय असेल? नाही, हे बघा, पहिली गोष्ट मी अगोदर म्हटलं तसं पाडवा मेळावा हा पारंपरिक आमचा पाडवा मेळावा आहे। मागच्या वर्षी त्याला निवडणुकीची पार्श्वभूमी होती म्हणून यंदा नाही आहे, म्हणजे काही यंदा निवडणुकीची पार्श्वभूमी नसल्यामुळे ह्यावेळेला सध्याची काही राजकीय परिस्थिती आहे, महाराष्ट्रात जे काही विषय चाललेले आहेत त्या विषयावर राज ठाकरे साहेब व्यक्त होतील, आसूड ओढतील। पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पालिकेच्या निवडणुका अद्याप झालेला नाहीत, तो एक मुद्दा असेल। आणि दुसरं म्हणजे की मनसेला पुन्हा एकदा उभारणी करायची असेल, कारण की लोकसभेला पाठिंबा महायुतीला दिला आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर विधानसभेला आपण 120 वरून जास्तचे उमेदवार उभे केले, पण आपल्याला सर्वच ठिकाणी जो आहे तो पराभव पाहावा लागला, त्यामुळे पुन्हा एकदा मनसे सैनिकांना स्फूर्ती द्यावी लागणार आहे। नाही, राज ठाकरे साहेब अनेक वेळा बैठका घेऊन ती स्फूर्ती देतच असतात, तो विषय नाही। मुळात पराभव जो झाला ना तो त्याचं खापर आम्ही जनतेवर टाकत नाही, कारण ते लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। राज ठाकरे साहेबांनी पण ह्या अगोदर सांगितलं, लोकांनी आम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे, पण ते यंत्रणेला हाताशी धरून EVM मशीनमध्ये अडकलं कुठेतरी, असं राज ठाकरे साहेबांनी यापूर्वीच सांगितलं आहे। कारण लोकांनी खरोखर सांगतो की आम्ही जनसामान्यात फिरत असतो, लोकांबरोबर ह्या विषयावर बोलत असतो, तेव्हा लोकांनी जे आम्हाला फीडबॅक दिलेले आहेत त्याच्यावरून आम्हाला नक्की कन्फर्म माहिती आहे लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, पण ते EVM मशीनमध्ये कुठेतरी अडकलं। यंत्रणेनं हाताशी धरून एवढा मोठा मॅन्डेट नाही तर मिळाला नसता, यंत्रणेला हाताशी धरल्यामुळेच ही एवढा मोठा मॅन्डेट मिळाला। जर लोकसभेला तुम्हाला फटका बसतो आणि लगेच 6 महिन्यामध्ये विधानसभेला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो, हे काही कळत नाही अशातला भाग नाही ना, आणि त्याचा फटका मनसेला बसलेला आहे। त्यामुळे मनसेला मतं मिळाली नाही हे म्हणणं मला पटत नाही किंवा आपल्याला पटत नाही। त्या रवींद्र नाट्य मंदिरला एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे। खरं तर वरळीतल्या ज्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी जी महत्त्वाची घोषणा केली होती की नवीन रचना जी आहे ती पक्षाची केली जाईल आणि तीच रचना उद्या पार पडणार आहे, काय नेमकं उद्याच्या मेळाव्यात होऊ शकतं? तेच मागच्या मेळाव्यात त्यांनी जे काही सांगितलं की काही कमिटीज बनवल्या जातील आणि काही नवीन पदनिर्मिती केली जातील, त्याची घोषणा 23 तारखेला होईल असं त्यांनी मागच्या मेळाव्यात सांगितलं आणि ती उद्याच्या मेळाव्यात होईल। आणि त्याचबरोबर पाडव्या मेळावा जो आहे, पाडव्या मेळाव्यासाठी देखील जे कोणी उद्याच्या मेळाव्याला येणारे पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। यात आणखी वेगळे मुद्दे जर आपण पाहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अवतीभोवती फिरणार आहे। त्यात एक महत्त्वाचा आजचाच विषय आहे की नेहमी महाराष्ट्रातील अनेक पक्ष मराठी भाषेचं राजकारण करताना पाहायला मिळतात। त्यात खरं तर अनेक वेळा मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आंदोलन करणारी मनसे आग्रही दिसलेली, पण आज महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यालयात बिहार दिन साजरा करताना आम्हाला पाहायला मिळालं। याकडे मनसे कसं बघते की महाराष्ट्रात असलेलं महाराष्ट्र प्रदेश भाजपचं कार्यालय आणि त्याच्यात बिहार दिन साजरा होतो? मुळे हीच तर शोकांतिका आहे ना, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा व्हायला पाहिजे, बिहार दिन बिहारमध्ये जाऊन करा ना, इथे का करताय? केवळ आणि केवळ महाराष्ट्रात जे बिहारी लोक आहेत किंवा UP बिहारची लोक आहेत त्यांचं मतदान मिळावं म्हणूनच करता ना तुम्ही। मग ह्यात तुमचा स्वाभिमान आणि अभिमान घाण ठेवल्यातच जमा आहे ना। जेव्हा मताच्या लाचारीसाठी तुम्ही जेव्हा स्वाभिमान आणि अभिमान घाण ठेवता ना, तेव्हा ही अशी कृती घडते।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किंवा माननीय राज ठाकरे साहेबांकडून अशी कृती कधी मतासाठी होत नाही, लक्षात घ्या. मतं मिळो अगर न मिळो, ते मराठीसाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी ठाम असतात, भूमिकेवर ठाम राहतात. कारण त्यांना त्याच्यामध्ये पहिलं मराठी भाषा आणि मराठी साहित्य आणि मराठी माणूस ह्याला ते प्रथम प्राधान्य देतात, मग निवडणुकीला प्राधान्य देतात. इथे तसं नाही, इथे निवडणुकीलाच प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून ह्या अशा गोष्टी यांच्या हातून घडतात. तर याच मतांच्या गोळाबेरीजीनंतर आता विधानसभा अधिवेशन सुरू असतानाच एक महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात गाजू लागलेला आहे, तो म्हणजे औरंगजेबच्या कबरीचा. यावरच काल ABP माझाचा विजन हा कार्यक्रम पार पडला. तिथे अजित पवार यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांच्या संपूर्ण सैन्यात पण अनेक मुस्लिम होते जे दारुगोळा सांभाळायचे. ही कबर कधीच दफन झालेली आहे, तिला आता उकळून काय फायदा आहे, विनाकारण हे केलं जाते, असं अजित पवारांचं मत. याकडे तुम्ही कसं बघता? याकडे मला वाटतं ह्या विषयावर माननीय राज ठाकरे साहेबच आपली पक्षाची भूमिका मांडतील. मी बोलणं हे थोडं घाईचं होईल. तुम्हाला वाटतंय का की औरंगजेबचा मुद्दा आता तरी व्हॅलिड आहे आपल्यासाठी? कालबाह्य झालेले विषय आहेत, त्यामुळे त्याच्यावर मला वाटतं राज ठाकरे साहेब त्यांच्या ठाकरे शैलीत उत्तम उत्तर देतील. थोडं वेट करूया आपण. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर, महाराष्ट्राच्या राजकारणात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला की नाही हा मुद्दा आहे. कारण की जो कोरटकर शिवाजी महाराजांवर विधानं करतो, त्या कोरटकराला एकीकडे न्यायालय जामीन देतं, त्याच्यानंतर तो जामीन फेटाळून लावावा म्हणून पुन्हा सरकार कोर्टात जातं आणि त्याच्यानंतर त्याला अटक होण्याआधी किंवा तो चौकशीला सामोरे जाण्याआधीच हाच कोरटकर थेट दुबईला गेलेला पाहायला मिळते. कायदा सुव्यवस्था हतबल झाली आहे का? मुळात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कायदा सुव्यवस्था ही पोलिसांच्या हातात आहे, बरोबर, पण पोलिसांवर आमचा ठाम विश्वास आहे. पोलिसांना जर तुम्ही मुभा दिलीत, मोकळीक दिलीत, तर पोलिसांना 2 तासात त्या कोरटकरला अटक झाली असती. परंतु सरकारी दबाव असेल आणि सरकारचीच इच्छा नसेल की त्यांना अटक करायची, तर त्यांना अटक कशी होऊ शकेल? नाही होऊ शकणार. सरकारने त्यांना बऱ्यापैकी वेळ दिला, कालावधी दिला, त्याचा फायदा घेऊन ते पळाले. याला सरकार जबाबदार आहे. याला सरकार जबाबदार आहे असं म्हणताना तुम्ही मग नागपूरच्या दंगलीकडे कसं पाहतात? नागपूरमध्ये दंगल उसळली, त्या दंगलीकडे तुम्ही कसं पाहता? दंगल उत्स्फूर्तपणे घडली की घडवून आणली हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावर सरकारनेच ती भूमिका आता मांडलेली आहे आणि सरकार त्याचा शोध घेत आहेत. कारण दंगल घडली असती जर तुम्ही म्हणता तर ती महाराष्ट्रावर घडली असती, एका विशिष्ट मोहल्ल्यापुरती घडली नसती. ती घडली की घडवून आणली हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर अशा दबक्या आवाजाच्या चर्चा आहेत की मुख्यमंत्र्यांना खाली दाबण्यासाठी ही घडवून आणलेली दंगल आहे. याकडे कसं बघता? नाही, मला त्याबद्दल एवढी कल्पना नाही. हे सगळे मोठ्या स्तरावरील विषय आहेत. मला वाटतं ह्या आपण थोडा वेळ देऊया. आमच्या पाडव्या मेळाव्यापर्यंत थोडा वेळ तुम्ही घ्यावा. मला वाटतं राज ठाकरे साहेब ह्या सगळ्या विषयावर नक्की बोलतील. अगदी शेवटचा प्रश्न आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर मुंबई जागोजागी खोदून ठेवलेले, त्याच्यानंतर मुंबईच्या हायवेवर वेगवेगळ्या पक्षांचे जे ते होर्डिंग लावलेले असतात, त्यामुळे मुंबईचं सौंदर्यीकरण करण्यापासून मुंबईचं विचित्रीकरण केलं जाते का असा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर काल बोलताना आदित्य ठाकरे म्हटले की जर सर्व पक्षांनी पुढाकार घेतला तर आपण हे थांबवू शकतो. मनसेचा ह्याला पाठिंबा असेल का की बॅनर मुक्त आणि खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी? मनसेने सर्वात प्रथम पाठिंबा दिला होता या भूमिकेला, तसं कोर्टामध्ये ॲफिडेविट पण दिलं होतं. परंतु इतर पक्ष थांबतच नाहीत आणि स्पर्धेत राहायचं तर मग मनसेने एकट्याने बॅनर नाही लावायचे, बाकी सगळ्यांनी लावायचे, हे काही संयुक्तिक नाही ना. शेवटी निर्णय झाला तर सगळ्यांसाठी, सगळ्यांनी एकमताने घेतला तर तो सगळ्यांसाठी चांगला राहील. पण एक पक्ष निर्णय घेणार आहेत, बाकीचे पक्ष तो निर्णय घेणार नाहीत, मग त्याचा फटका साहजिकच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच पडणार. लक्षात आलं का? कारण प्रथम हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच घेतला होता. राज ठाकरे साहेबांनी तसे आदेशही काढले होते, पण बाकीच्या पक्षांनी त्याचं त्या पावलावर पाऊल ठेवायला पाहिजे होतं, तसं ठेवलं नाही. नुसतं बोलाची कडी बोलाचा भात. हा मग काय होतं, दुसऱ्याची म्हणजे काय म्हणतात अपरिहार्यता होते, नाईलाज होतो. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जर सर्व पक्ष असं ठरवत असतील, कारण कोर्टाचा निर्णय आहे हो, सर्व पक्ष ठरवत असतील तर आम्ही का नाही सामील होणार? होणार ना, नक्की होणार.
ते यशवंत किल्लेदार यांनी जी आहे ती सविस्तर भूमिका त्यांच्या पक्षाची जी आहे ती मांडली. तसंच पाडवा मेळाव्याचं नियोजन कसं असेल आणि उद्याच्या बैठकीत नेमक्या काय चर्चा होणार याचं सुद्धा एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.